एव्हरीवन, सो आज मी बनवणार आहे भेंडीवाली मिरची. त्याला मिरचीवाली भेंडी अजिबात आवडत नाही, तर मी आता टाकते थोडंसं ऑलिव्ह ऑइल. त्याच्यानंतर टाकते थोडं जिरे. त्याच्यानंतर टाकते थोडं मोहरी. हे जरा छान तडतडून दिलं की मी टाकणार आहे याच्यामध्ये लसूण. ओके, टाकून थोडंसं मिक्स करायचं. टाकते हळद. मी टाकते भेंडी, जी मी उभी आणि स्लिम कापली आहे. ऑलरेडी भेंडी स्लिमच असते, तरी पण मी त्याला खूप स्लिम कापलेलं आहे. आणि हे सगळं मिक्स करायचं. टेस्टनुसार आपल्याला टाकायचं आहे मीठ. मसाला टाकण्याच्या आधी ह्याला मी थोडंसं स्टीम करणार आहे थोड्या वेळासाठी. लेट्स वेट फॉर 3 to 5 minutes. थोडीशी स्टीम झालेली आहे, तर ह्याला मी परत मिक्स करते थोडंसं. आणि आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे घरातला मसाला आणि थोडंसं बिर्याणी मसाला पावडर. आणि परत ह्याला मिक्स करायचं आपल्याला. खूप मस्त मिक्स करून घेतलेलं आहे मी, कॅमेरा बंद करून, कारण मला एका हाताने कॅमेरा हँडल करता येत नाही आहे. नाव परत ह्याला थोडंसं स्टीम ठेवायचं आणि याच्यामध्ये आपल्याला थोडंसं वॉटर टाकायचं नाही आहे, कारण भेंड्या अशीच शिजून जाते. मीडियम गॅस केला आहे मी आणि आता मी 7 to 10 minutes असंच त्याला स्टीम करणार आहे. स्टीम झालेली आहे भेंडी. आता ह्याच्यामध्ये मी टाकते थोडंसं खोबरं आणि परत एकदा आपण त्याला थोडंसं मिक्स करायचं. साईडला मी भाकरी पण करून घेतली आहे. थोडंसं याला मिक्स करून परत मी टाकते हे जाडवालं कूट. करायचं आहे. आणि परत लास्टचे 2 minutes त्याला स्टीमवर. मसाला भेंडी इज रेडी. Ready. Bye bye.